नमस्कार मित्रांनो, आज आपली ऊसाला फवारणी चालू आहे. म्हणजे आपला ऊस लहानच आहे, पण जरा मरायची शक्यता सहसा उन्हाळ्यामध्ये असते. त्याच्यामुळं आपण फवारणी चालू केली आहे. तर 1.5 महिन्याचा ऊस आहे. त्याच्यामध्ये आपण औषध घेतलं आहे बघा, हे काय कोरँडा. ह्याच्यामध्ये ना सायपरमेथ्रिन 5% आणि क्लोरोपायरिफॉस 50%, आणि हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे बरं का. सोबत हे साप पावडर, कार्बेंडिझम आणि मॅनकोजेब हे दोन्ही घटक आहेत. 19-19 एक घेतलेलं आहे. म्हणजे जे जनरली आपण इतर पिकांना आळ्यासाठी फवारणी करतो ना, तेच घेतलेलं आहे आपण. तर फवार आपण भरला आहे. आणि कुठल्याही फवारणीमध्ये सहसा आहे ना बुरशीनाशक नक्की वापरायचं बरं का. आणि आता हे औषध म्हणजे आता मुख्य कारण काय असते ऊसाचं मर व्हायची माहिती आहे का. तर ते जे पंखाडं फिरतात रात्री, ते त्याच्या पोग्यामध्ये विष्ठा करतात आणि त्याच्यातून आळी तयार होते, आणि ते आळी तिथंच पोगं खायला चालू करते. आता मी तुम्हाला दाखवतो लगेच. तर मित्रांनो, हे आपला 86-032 आहे. सुरू ऊस जे आपण लावतो त्यावेळेस लावलेला आहे. आता मी पाठीवर फवारा घेतला आहे, त्याच्यामुळे जास्ती काही वागता येत नाही. पण होते काय माहिती आहे का, आता हे पोग्यामध्ये आहे ना, ते पंखाड संध्याकाळच्या वेळेस म्हणजे ते फुलपाखरं टाईप राहतात ना, पतंग पण म्हणतो आपण, ते याच्यामध्ये बसतं आहे. आणि ते बसले की त्याच्यामध्ये विष्ठा करते, मग त्याच्यातून आळ्या तयार होतात. आता हे हो इथं बघा, म्हणजे आपलं जास्ती कुठं झालं नाही, पण 1-2 ठिकाणी दिसलं म्हणून आपण हे फवारणी चालू केली. आता हे बघा, हे जे आहे ना, हे पोगं एकदम याच्यातून मेलेलं आहे. आता हे काय नीट होत नाही, पण त्याच्या साईडनं भरपूर फूट होते. पण ऊस काय होतं, ऊस मागं पुढं होतं. तर ते टाळण्यासाठी, म्हणजे ऊसाची मागं पुढं होण्याची जी म्हणजे हे मेल्यामुळे जसं होणार आहे, ते टाळण्यासाठी आपल्याला ही फवारणी गरजेची आहे. याच्यामध्ये आपण औषध तर सांगितलेलं आहे. आणि थोडा उंच ऊस जर आला तर मग मरत नाही, जरा लहानपणीच तेवढा असा प्रॉब्लेम होतो. आणि शक्यतो 86मध्येच हा प्रॉब्लेम आढळतो बरं का, दुसऱ्या कुठल्या इतर ऊसाच्या जातीमध्ये नाही. पण 86ला फुटवा पण भरपूर होते, त्याच्यामुळे काही वाटत नाही. पण फक्त ऊस मागं पुढं होतं, त्याच्यामुळं फवारणी केलेली बरी असते. आणि त्याचसोबत नंतर त्याला कीड वगैरे लागते ना, कांड्या चिरतात त्याच्यामध्ये, पण म्हणजे साईज वाढत नाही, त्याचा परिणाम होतोच ना भविष्यात नंतर. त्याच्यासाठी फवारणी ही नक्की करायची. आणि फवारणी करते वेळेस आहे ना मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो, 1 मिनटं. काही एकदम निवांत एकच सरी पकडा. आता सध्या सकाळचाच टाईम आहे, आणि सहसा फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी, म्हणजे दिवस मावळायच्या टायमिंगला, या टायमिंगलाच करावी जर कमी क्षेत्र असेल तर. आणि जास्त असेल तर मग पर्याय नाही, दिवसभर फवारणी करावीच लागते. आणि आता आमच्या इथं मी स्वतःच करतो घरची सगळी म्हणजे शेतातली कामं, त्याच्यामुळे आपल्याला काय नाही म्हणजे काम करण्यासाठी. आणि एकदम ह्याच्या पोग्यामध्ये थोडं थोडं औषध जाईल अशा पद्धतीने एकदम सिंगल बॅटरीवर चालवायचं, म्हणजे जरा कमी पण पडते आणि म्हणजे प्रेशर कमी पडते. लई प्रेशर बी पडलं तर पाणी लवकर पार होते. मग समजा सिंगलवर केलं तर एकदम पोग्यामध्ये वगैरे जातं, आणि स्लो चाललं तरी काय अडचण नाही. आणि एकच सरी पकडून चालायची. हे आपला ऊस असा आलेला आहे, 1.5 महिना झालेला आहे ऊसाला. आता फूट वगैरे पण करायला चालू झाली बघा. ठीक आहे मित्रांनो, जर कुणाचा ऊस मरत असेल तर तुम्ही हे औषध घेऊ शकता. आणि सहसा आहे ना, कुठं जरी थोडंफार हुलालं तेव्हाच फवारणी करा. जास्त झाल्याच्यानंतर फवारणी करण्यात काहीच मजा नाही. मग पुन्हा तुम्ही किती बी भारी औषध मारा, लवकर कंट्रोल होत नाही. जर 25% जरी झालं तरी तुम्ही हे औषध नका मारणं, कोराजन जरी मारलं ना तरी चालते. नंतर हमलासुद्धा चालते बरं का. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.